नमस्कार, मी साक्षी स्वागत करते चॅनलवरच्या आणखी एका नवीन व्लॉगमध्ये। तर आजचा व्हिडिओ मी माझ्यासाठी नाही घेऊन आले। मला आज माझ्या काही मनातल्या गोष्टी बोलायच्यात। मी आज तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आले, जे की तुम्ही पाहताय, जे की आत्ता तुम्ही पाहताय त्यांच्यासाठी, म्हणजे तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे। तर व्हिडिओ कंटिन्यू करा, व्हिडिओ स्किप करू नका। झालेलं आहे तुम्हा सर्वांना माहिती आहे, माझे 1-2-3 व्हिडिओ पडलेले आहेत। फक्त ह्या चॅनलला नवीन चॅनल 1-2-3च व्हिडिओ आलेले आहेत आणि काय झालं काय ते तुम्हा सर्वांना माहिती आहे। तर मग जास्त प्रत्येक म्हणजे त्याच गोष्टी रिपीट करणं पण योग्य नाही सारखं। तर मग डायरेक्ट मी सुरुवात करते विषयाला, की मी आज व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आले असं का म्हणते। मी पहिल्यांदा माझं चॅनल ओपन केलं आणि मला त्यावेळी खूप म्हणजे बऱ्याच गोष्टींना फेस करावं लागलं, की खूप काही चांगल्या गोष्टी होत्या, काही वाईट गोष्टी होत्या, काही मनाला लागणाऱ्या गोष्टी होत्या। ज्यावेळेस मी चॅनल चालू केलं, म्हणजे अक्षरशः एवढ्या वाईट गोष्टींना पण फेस करावं लागलं, की काही जवळच्या व्यक्ती होत्या, त्या मी ज्यावेळी त्यांच्यासमोर असेल त्यावेळी मी नवीन चॅनल चालू केलं, त्यावेळी चॅनलला सबस्क्राईब केलं आणि माझ्या पाठीमागे चॅनल अनसबस्क्राईब केलं। आणि अजूनही काही अशा व्यक्ती आहेत जवळच्या, की त्यांनी चॅनलला सबस्क्राईब देखील केलं नव्हतं आणि ह्याही चॅनलला नक्की सबस्क्राईब केलं नसेल। आणि काही अशाही व्यक्ती होत्या, सर्च करून व्हिडिओ तर पाहतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत। अशाही म्हणजे त्या पण चॅनल होत्या आणि ह्या पण चॅनल नक्कीच असतील। आणि काही अशा पण व्यक्ती आहेत ज्यांना की जे मी पण त्यांना ओळखत नाही, ते पण मला ओळखत नाहीत, तरी माझ्या चॅनलला खूप माझ्या व्हिडिओंना भरभरून प्रेम देतात। अशाही काही म्हणजे खूप काय म्हणतात त्याला, असा प्रेम किंवा काही स्वभावच एखाद्याचा खूप म्हणजे प्रेमळ असतो आणि त्याच प्रेमातून मला सगळेजण काही गोष्टी म्हणजे काही लोक प्रेम देत आहेत माझ्या चॅनलला। तर माझी ते एक फॅमिली झालेली आहे आणि असो ज्याच्या त्याच्या स्वभावावर किंवा ज्याच्या त्याच्या विचारांवर फरक पडतो। सबस्क्राईब केलं नाही केलं काही विषय नाही, असो ठीक आहे। पण झालेलं माझं अकाउंट हॅक झालं हे तर तुम्हाला माहिती आहे आणि ते कोणी केलं काय, तर तो एक विषय महत्त्वाचा आहे। मला कमेंट्स पण येत आहेत की ताई आम्हाला माहिती आहे तुझं चॅनल कोणी हॅक केलं, आणि एका ताईने तर सरळ नाव घेऊन सांगितलं, ताई तुझं चॅनल ह्या व्यक्तीने हॅक केलं आहे। असो मलाही माहिती आहे माझं चॅनल कोणी हॅक केलं, कारण आत्ता हे बोललं तरी काही प्रॉब्लेम येणार नाही। पण मी म्हणजे मलाही त्या व्यक्तीचं नाव माहिती आहे, मला माहिती आहे ती व्यक्ती कोण आहे ज्याने माझं चॅनल हॅक केलं। असो त्या व्यक्तीला त्याच्यातून काहीतरी म्हणजे तो स्वतः कष्ट करू शकत नसेल किंवा त्याला सवय लागली असेल पहिल्यापासूनच, की असं लोकांच्या कष्टाचं खायचं सवय लागलेली असेल, असंही असू शकतं। नालायक व्यक्ती असतात काही, तर कष्ट करायला नको आणि दुसऱ्यानं कष्ट केलं तर त्यांच्या हातून त्यांच्या तोंड तोही घास हिरावून घेणं असा काहींचा स्वभाव असतो। असो तर मी तर खरंच म्हणजे असं तुम्ही बोलाल की ताई तुम्ही असं बोलताय, पण असो त्या व्यक्तींचा विचार न केलेलाच बरा। त्यांनी चॅनल हॅक केलं काय केलं, पण मी तर नक्की म्हणेन मला खूप टेन्शन आलेलं हा चॅनल माझा उभा करताना, की मी म्हणजे माझा पहिला चॅनल होता, तर त्यावेळी मला खूप सारे कष्ट घ्यावे लागले, खूप सारे कष्ट। मी व्हिडिओ अपलोड केले तर मला एक साधारण 10-15 व्ह्यूजसुद्धा माझ्या व्हिडिओला येत नव्हत्या त्यावेळी पहिल्या चॅनलच्या। आणि आत्ता पण नवीन म्हणजे सुरुवात करायची म्हटल्यानंतर मनात कुठेतरी भीती होती। त्या चॅनलला सबस्क्रायबर म्हणजे व्ह्यूवर होते चांगले छान प्रकारे, म्हणजे सबस्क्रायबरच्या मनाने मला खूप छान व्ह्यूज येत होते, त्या व्हिडिओला खूप छान प्रकारे सर्वांचं प्रेम भेटत होतं। मग तेच प्रेम ह्या चॅनलला भेटेल का हे मला खूप टेन्शन आलं होतं, की आपण नवीन चॅनल तर उभं करायचं आहे, तर मग आपल्याला म्हणजे सुरुवात, कारण पहिल्या चॅनलला व्ह्यू येत होत्या, म्हणजे तीच सवय लागली का आपण अपलोड व्हिडिओ केला तर लगेच व्ह्यूज चालू झाल्या। आणि नवीन चॅनल उभं करायचं म्हटलं की व्हिडिओ अपलोड करायचे आणि त्याला व्ह्यूज नाहीत, हे खूप टेन्शन आलं होतं, की आपण आता चॅनल तर उभं करतो आहे पण कसं होणार, की चॅनल ग्रोथ करेल का किंवा आपल्याला सक्सेस भेटेल का, कधी म्हणजे भेटेल तर आपण आपल्यात तेवढी हिंमत आहे की आपण सक्सेस भेटू शकतो आज नाही उद्या, पण
म्हणजे साधारण व्ह्यू तरी यायला पाहिजेत. आपल्या नवीन चॅनलला एकही सबस्क्रायबर नाही आहे. तर मग खूप असं टेन्शन आलं की व्ह्यू येतील का नाही येतील, कसं होईल ह्या. तर म्हणजे असं खूप टेन्शनमध्येच होती मी 1-2 दिवस. आणि मग तरीही माझ्या मनात असं भक्कम मन खूप हे केलं की नाही ठीक आहे, आपण चॅनल चालू करायचं. व्ह्यू येऊ नाही येऊ आपण चॅनल चालू करायचं, आज नाही उद्या येतीलच. आणि मी चॅनल चालू केलं. आणि मी विचार पण केला नव्हता की माझ्या चॅनलला तुमच्या सर्वांचं एवढं प्रेम भेटेल. अगदी माझे सबस्क्रायबर 100 होते त्यावेळीसुद्धा माझ्या व्हिडिओला 2-2.5 हजार व्ह्यूज यायच्या, म्हणजे आल्या पहिल्या व्हिडिओला अगदी 100 सबस्क्रायबरमध्ये. म्हणजे मला ते खूप वाटलं, खूप म्हणजे आहेच ते खूप. कारण काय कायला लाख 2-2 लाख 3-3 लाख जरी सबस्क्रायबर झाले तरी त्यांच्या चॅनलला 10-15 हजारसुद्धा व्ह्यूज येत नाहीत. आणि आम्ही फक्त 100 सबस्क्रायबरमध्ये मला तुमच्या सर्वांचं एवढं प्रेम भेटलं. आणि मी तिथे आश्चर्य झाले. ठीक आहे, आपलं त्या हॅकरने आपले सबस्क्रायबर फक्त चोरलेत, आपले व्ह्यूवर नाहीत चोरले. जे की माझे व्हिडिओ पाहणार आहेत ते सर्च करून पाहतात. आणि ह्याचाच खूप आनंद वाटला कुठेतरी. आणि मग म्हटलं नाही, आज आपल्या आपल्या व्ह्यूवरसाठी हे सांगणं खूप गरजेचं आहे की तुमच्या सर्वांचं मी खूप खूप मनापासून आभार मानते, खूप मनापासून ऋणी आहे की तुम्ही मला एवढं प्रेम देताय माझ्या म्हणजे व्हिडिओला. आणि म्हणजे हळूहळू व्हिडिओ चालत आहेत. म्हणजे जसं की लोकांना माहिती, म्हणजे हॅक झालेलं काही लोकांना माहिती आहे नाही माहिती आहे, पण लोक जे सर्च करून पाहतात ते सर्च करतायत आणि व्हिडिओ पाहतायत की हा म्हणजे मी चॅनल नवीन. आणि त्याचसाठी मी चॅनल सुरुवात केली की नक्कीच लोक व्हिडिओ माझे सर्च करून पाहतील. आणि तसंच झालं. खूप छान प्रकारे तुमचा रिस्पॉन्स भेटतो आहे आणि खूप छान प्रकारे व्ह्यूज येत आहेत. मी 100 आणि 200 सबस्क्रायबरमध्ये 2-3 हजार व्ह्यूज खूप आहेत, खूप. आणि खूप छान प्रकारे तुम्ही मला रिस्पॉन्स देत आहेत, खूप छान प्रकारे तुमचा सपोर्ट भेटतो आहे मला. आणि ह्यासाठी मी तुमचं खूप 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 मनापासून आभार मानते. आणि ह्याचसाठी मी आज हा व्हिडिओ घेऊन आले. आणि मला हे सांगणं गरजेचं वाटलं की माझ्या व्ह्यूवरसाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे, त्यांचे आभार मानण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर नक्कीच तुमचं प्रेम आत्ताही भेटतं आहे, असं नाही भेटत नाही, हे आत्ताही भेटतं आहे. अजूनही मला हे तुमचं प्रेम असंच कायमस्वरूपी हवं आहे. नक्कीच म्हणजे व्हिडिओ नक्कीच पहा, लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर चला, मी आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये भेटेल. आणि सगळ्यात प्रश्न येतो तर बाळाचा, तर बाळ काय करते हे सगळ्यांना म्हणजे विचारात पडलं, बाळ काय करते. तर बाळ झोपी गेलं. मी नक्कीच तुम्हाला बाळाचं पण अपडेट देत जाईन, बाळाला पण दाखवत जाईन, म्हणजे 1-2 दिवसातून तर मी तुम्हाला तिला दाखवत जाईन. तर चला, आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. कारण आता साईडचे बॅकग्राऊंडचे आवाज खूप यायला लागलेत, अंधार पडायला लागला त्याच्यामुळे. तर चला, मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आपण. तोपर्यंत धन्यवाद.